पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। राज्यातील राजकारण 2 दिवसांपासून ढवळून निघालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी काल आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला, तर अबू आझमींच्या वादग्रस्त वक्तव्यानं वातावरण पेटलेलं आहे। या दोन्ही प्रकरणांवरून सामना या वृत्तपत्रातून राज्य सरकारवर खरमरीत टीका करण्यात आली आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं श्रेय विरोधकांना मिळू नये म्हणून सरकारनं पुन्हा त्या क्रूर औरंग्याचा वापर केला आणि त्यासाठी भाजपच्या लाडक्या अबू आझमींना औरंग्यावर वक्तव्य करण्याची सुपारी दिल्याचा आरोप सामनातून करण्यात आलेला आहे। आझमींना औरंग्यावर विधान करताच भाजपनं गोंधळ सुरू केला। मुंडेंच्या राजीनाम्यावर विरोधी पक्षाने आवाज वाढवताच सत्ताधारी बाकावरून आझमींच्या औरंगजेबावरील विधानावरून घमासान सुरू झालं। त्या गोंधळामध्ये विधानसभा संपली। भाजपच्या नैतिकतेचा फुगा मुंडे आणि आझमी प्रकरणात फुटल्याची टीका सामनातून करण्यात आलेली आहे। मुंडे नैतिकता आणि अबू आझमी लोकांना मूर्ख समजतात काय? मुंडेंच्या राजीनाम्याचं श्रेय विरोधकांना न जाण्यासाठी औरंग्याचा वापर करण्यात आला। भाजपच्या औरंग्यावर वक्तव्य करण्याची आझमींना सुपारी देण्यात आली। मुंडेंच्या राजीनाम्यावर विरोधी पक्षाने आवाज वाढवला, तसा सत्ताधाऱ्यांनी आझमींच्या विधानावरून आवाज वाढवला। त्या गोंधळात विधानसभा संपली। ओवेसी आणि आझमींसारखे लोक भाजपचे ब्रँड अँबॅसेडर आहेत। भाजपच्या नैतिकतेचा फुगा मुंडे आणि आझमी प्रकरणात फुटलेला आहे, असं सामनामध्ये लिहिण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।